स्वागत आहे आपले. शिकूया मराठी क्लासमध्ये. सप्तरंग इयत्ता 4 पाठ 10 राजा आणि शुद्ध हवा हे आपल्या पाठाचं नाव आहे. तर यामध्ये एक राजा आहे आणि शुद्ध हवा याबद्दल आपल्याला पूर्ण पाठ सांगितला आहे. शुद्ध हवेचे महत्त्व पटवून दिलेले आहेत. बघा, राजा राजसेन कांचनपुरावर राज्य करीत होता. येथे राजाचं कोणतं नाव म्हटलेलं आहे? राजसेन राजा. आणि राज्य त्याचं कोणतं? तर कांचनपुरा. त्याला शिकारीची खूप आवड होती. बघा, आता राजा म्हटल्यावर त्याला शिकार करणे हे तर आधी येतच. मग त्याला कशाची आवड होती? तर शिकारीची खूप आवड होती. एक दिवस आपल्या सहकाऱ्यांसह तो शिकारीसाठी जंगलात गेला होता. बघा, एक दिवस राजा आपल्या सहकाऱ्यांसोबत म्हणजे त्याचे शिपाईसोबत शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. संध्याकाळ झाली होती. राजाने रात्री जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला. तो शिपायांना म्हणाला, ही झाडे तोडून टाका व ही जागा स्वच्छ करा. बघा, शिकार करण्यासाठी गेला होता तर शिकार करता करता त्याला संध्याकाळ झाली, रात्री झाली. आता रात्रात ते परत महालात येण्याऐवजी जंगलातच राहण्याचा, जंगलातच झोपण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि जी जंगलात झाडे होती त्यांना तोडून टाकण्याचा आणि ती जागा स्वच्छ करण्याचा आदेश शिपायांना राजाने दिला. मग घाबरत एक शिपाई महाराजांना म्हणाला, महाराज, एका रात्रीसाठी ही झाडे तोडण्याऐवजी आपण झाडावर मचाण बांधून राहू. हे ऐकून महाराज क्रोधित झाले. बघा, आता शिपाई एवढ्या मोठ्या महाराजाला म्हणायचंय, आपल्याला त्याच्या आदेशाविरुद्ध काहीतरी बोलायचं आहे. म्हणून हा विचार करून तो घाबरला आणि घाबरतही तो म्हणाला, एक शिपाई राजांना म्हणाला की महाराज, एका रात्रीसाठी ही झाडे तोडण्याऐवजी आपण झाडावर मचाण बांधून राहू. आता मचाण माहिती आहे का तुम्हाला? बघा, मचाण काय असतो की इकडून एक झाड आणि इकडून एक झाड या दोघांच्या मधात लाकडाचा एक असा लाकडं रचून त्याच्यावर झोपण्या किंवा बसण्यासाठी केलेली जागा, त्याला काय म्हणतात? तर मचाण. आताचा ट्री हाऊस त्याप्रमाणे आधीचं ते मचाण होतं. हे ऐकून महाराज क्रोधित झाले की शिपाई आपल्याला असं एक ॲडवाईस देत आहे. हे विचार करूनच राजाला क्रोध आला, त्याला राग आला. आणि मग तो म्हणतो, त्यांनी कमरेची तलवार काढली. झाडावर घाव घालताच झाडातून आवाज आला. आता राजानं काय केलं की त्याला राग आला की हे आपल्याला शिपाई असं म्हणत आहे. त्यानं स्वतःच्या कमरेला बांधलेली तलवार काढली आणि झाडावर वार केला. मग झाडातून आवाज आला, कृपया मला तोडू नका, मी सगळ्यांना हवा देतो. मला जर तोडले तर हवा बंद होईल. बघा, जसं जेव्हा राजा झाडावर वार करतो तलवारीनं, तिथून मग झाडातून आवाज येतो की कृपया मला तोडू नका, मी सगळ्यांना हवा देतो. आपल्याला हवा झाडं देतात ना, बरोबर? आणि झाडांपासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो. मग आपल्याला झाड निसर्गासाठी आणि स्वतःच्या ऑक्सिजनसाठी, स्वतः श्वास घेण्यासाठी खूप उपयोगी आहेत. आपण जर त्याला तोडलं तर आपला निसर्ग खराब होईल, आपल्याला ऑक्सिजन हे मिळणार नाही. आणि जर ऑक्सिजन मिळालं नाही तर आपण बेशुद्ध होणार आणि मग मरण पावणार. तर बघा, स्वतः झाडच म्हणतो की मला तोडू नका आणि मी सगळ्यांना हवा देतो. मला तोडले तर हवा बंद होईल. या जंगलात एकच झाड आहे का? असे बोलून राजाने झाड तोडून टाकले. आता राजा काय म्हणतो की झाडे तर अनेक आहेत, मग एक झाड तोडण्यानं थोडीच हवा बंद होणार आहे. हवा तर आपल्याला मिळणारच आहे. म्हणून मग राजा तो झाड तोडून टाकतो. मग अचानक तिथे वावटळ निर्माण झाला.